वाचा माझ्या पाठीमागे. भाज्यांचे भांडण, आजीचे जेवण. एक होती आजी एके दिवशी पिशवी घेऊन ती गेली बाजारात. बाजारातून तिने भाज्या आणल्या आणि स्वयंपाकघरात एका टोपलीत भरून ठेवल्या. आजी बाहेर जाताच टोपलीतून बाहेर पडले एक वांगे. ते म्हणाले, मी आहे तुमचा राजा, तुम्ही माझे ऐकायचे. तोच भोपळा म्हणाला, मी मोठा आहे म्हणून मीच आहे राजा. टोमॅटो चिडून म्हणाले, नाहीच मुळी, मी आहे लालेलाल, मीच आहे राजा. कांदा म्हणाला, माझे ऐका, सर्व भाज्या चवदार करणारा मीच आहे राजा. आणि गाजर आणि काकडी भांडण सोडवण्यासाठी धडपड करू लागली, पण कोणीच ऐकेना. तेवढ्यात आजी परत आली. तिच्या हातात पावशी होती. तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, भाजी निवडली, धुतली, बटाटे उकडले आणि बनवली झकास भाजी. भोपळा कापून भाजी केली, वांगे भाजून भरीत केले, काकडी चिरून कोशिंबीर केली. भाज्यांनाही गंमत वाटली. सगळ्यांची एकमेकांची गट्टी झाली. मिरच्या वाटून चटणी केली, गाजर किसून हलवा केला. नातवांसाठी जेवण वाढले. जेवण मग थाटात झाले. अशा पद्धतीने असं वाचन करायचं. आलं लक्षात?